ज्यावेळेस उंबऱ्यावरती चुकून शिंकलं ना, तर माझी मम्मी बोलायची की उंबऱ्यावर पाणी टाक. असं पाणी टाकून त्यानंतर असं वरच्या साईडला असं उडवायचं. आता मी टेस्ट करून सांगते कसे बनलेत ते, ठीक आहे. 1454 फूट. डेंजर कपल आहेत, डेंजर डेंजर. सकाळचे वाजले 8:45 आणि बारीक पाऊस स्टार्ट झाली आहे. हे अडॉप्टेड प्लांट किती मस्त आले ना तिथंपर्यंत. काय शिमला मिर्च हां, वेगळ्या पद्धतीनं कोणत्या वेगळ्या पद्धतीनं? तुम्हाला कसं खायचं ते बोला. टमाटा आहे का? मला शेंगा चटणी बनव, हां, दुधडप्पू, हं, बुवा, हं. चपाती, शिमला मिर्च. तळ. गाईज आपली सामान आली आहे, हे बघा. आणि एवढंसं 40 रुपयाला का? 2 आहेत त्यात. आणि अशी का पिशवी दिली त्यांनी? का माहिती? गिड्यावाने. गाईज हे बघा कनेरीचं फूल. हे बघा एवढ्या छोट्याशा झाडाला इथपर्यंत वेल. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आणि हे बघा अजून एक पान आलंय. हे बघा, हे बघा, सुंदर दिसतंय ना. हे बघा, मस्त 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 गाईज, मस्त मस्त. इथे आम्ही पुदिना निवडून ठेवले आहेत. पाया पड. ओ लाईट नाही आली अजून. आता मला फक्त शेंगदाण्याची चटणी बनवायची होती आणि थोडे शेंगदाणे वाटून भाजीमध्ये टाकायचं होतं, पण लाईटच नाहीये. सकाळपासून लाईट नाहीये. मग अशी लाईट जे गेली होती थोड्या वेळात आली आणि आता पुन्हा जे गेली पुन्हा आलीच नाही. ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास झालं लाईट जे गेलेली आहे ते गेलीच आहे. चलो मी तोपर्यंत चपात्या तरी लाटून घेते. तिकडे पाऊस पण नाहीये, लाईट काढण्याची काय गरज आहे काय माहिती. सारखी जात असते. तिकडे बरं होतं गंगानगरला, कधीतरी जायची लाईट माहिती आहे. मी जवळजवळ तिकडे गंगानगरमध्ये 5 वर्ष राहिले, 5 ते 6 वर्ष. त्या 5 ते 6 वर्षांमध्ये रेअरली म्हणजे 5-6 वेळा लाईट गेली असेल बस. अदरवाईज पूर्ण 24 आवर्स म्हणजे नेहमी लाईट असायची. तिकडे गंगानगरला लाईट भरपूर असायचं ना. आपलं जेवण तयार आहे. हे बघा, ही शिमला मिरची भाजी, ही डाळ, मग हे शेंगदाण्याची चटणी, चपाती, भात ह्यामध्ये आहे आणि ह्यामध्ये आहे. आणि हे शेंगदाण्याची चटणी ह्यात वाटले कारण की लाईट नव्हती ना म्हणून. झालं. जस्ट आत्ताच खत आणि पाणी दोन्ही दिलं आहे. मस्तपैकी सगळ्यांना स्प्रे करून घेतलं. हे बघा पानं सगळे स्वच्छ निघाले. हे बघा, हे बघा ॲलोवेरा है ना, स्वच्छ दिसत आहे. हे बघा, हे खुर्ची व्ह्यू खराब करत आहे झाडांचा. आणि ही ड्रम दोन्ही. ज्यावेळेस उंबऱ्यावरती चुकून शिंकलं ना, तर माझी मम्मी बोलायची की उंबऱ्यावर पाणी टाक. असं पाणी टाकून त्यानंतर असं वरच्या साईडला असं उडवायचं. साऊथ इंडियामध्ये उंबऱ्याला खूप रिस्पेक्ट देतात. दर सणावाराला हे उंबरा क्लीन करतात, त्याला हळद कुंकू लावतात, रांगोळी काढतात त्याच्यावरती. हे सगळं करत असतात साऊथ इंडियामध्ये. आणि शिंकलं तर माझी मम्मी हे 100% करायला लावायची. थोडं पाणी इथे टाका, मग त्यानंतर इथे असं वरती उडवा. हे बघा उडवलं आहे मी. जस्ट चुकून मी उंबऱ्यावरती आत्ता शिंकले होते. खूप दिवसांपासून एक पदार्थ बनवायचं होतं मला, पण ते तसंच पेंडिंग आहे. तर फायनली मी आज ते बनवणार आहे. ते म्हणजे चीज बॉल. ठीक आहे, मी ऑलरेडी बटाटे उकडायला लावले आहे आणि ते शिजले पण असतील, मला चेक करायचं आहे. मग मी आता
ते चीज बॉलचं जे काही प्रोसेस आहे ना ते आता लाईव्ह स्ट्रीमवरती करणार आहे. हे बटाटे मी उकडावून घेतले. गाईज चला ह्यामध्ये आपण मसाले ॲड करू. तिखट, हळद, नमक, मग थोडं धनिया पावडर, थोडं चटपटा फ्लेवरसाठी लिंबूचा रस, हे कांदा. हे बघा गाईज असे बॉल्स तयार करून घ्यायचे. क्रम आणि इथं ऑइल रेडी होत आहे, गरम करते. हे असे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे. हे बॉल्स कसे बनवले ह्या स्लरीमध्ये डिप करून क्रम्समध्ये त्याला लावून हे बघा आता मी तळून घेते. बघा गरमा गरम आपले चीज बॉल तयार आहेत गाईज. आता मी टेस्ट करून सांगते कसे बनलेत ते. ठीक आहे, आपण ट्राय करू. ठीक आहे, हे आपलं क्रिस्पी, हे आपलं चीज बॉल. लेट्स ट्राय. एक नंबर, कायच मस्त बनलंय. प्लीज तुम्ही पण ट्राय करा. मस्त, नाईस. आवडले चीज बॉल. न्यूयॉर्कमध्ये काय झालं माहिती आहे का, एका कपलने ना 1454 फूट उंच आहे ते बिल्डिंग. त्या बिल्डिंगवर चढून तो तिला प्रपोज केला, लिटरली एवढ्या वरती चढून. आली आवाज कसला आला? हा, आली तुला आवाज कसला आला? दोघे वर चढले त्या बिल्डिंगच्या वर. 1454 फूट वर म्हणजे उंच बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग वरती चढून आणि तो तिला प्रपोज केला, लिटरली. किती क्रेझी ना. म्हणजे विचार करा, 1454 फूट म्हणजे त्यांच्याकडे कोणते ते असतात ना रस्सी वगैरे काही न बांधता असेच चढलेत, फक्त असेच. सोशल मीडियावरती एवढं म्हणजे व्हायरल झालेत ना ते कपल, लिटरली खूप व्हायरल झाले. आणि खाली आल्यानंतर त्या दोघांना पण अरेस्ट केलं पोलिसांनी. किती आयकॉनिक मुवमेंट होतं माहिती आहे का. मी स्टोरी टाकले, बघा माझी स्टोरी, खूप मस्त आहे. क्रेझी म्हणजे. आणि असं पण बोलायला लागले की ह्या इयरमध्ये एकदम आयकॉनिक प्रपोजल आहे म्हणून, बेस्ट प्रपोजल म्हणून. व्हायरल. तुम्ही असं काय करणार आहे का माझ्यासाठी? हा, का करा ना. जान येतो जहान. काय जान येतो जहान. माझ्या नवऱ्याचा डायलॉग, जान है तो जहान है. पण आयकॉनिक होता, आयकॉनिक. डेंजर कपल आहे, डेंजर. आणि ते 1 तारखेला झालं, 1 जुलैला NYC मध्ये. NYC